बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अर्धांगिनी शर्मिला ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। ज्या माणसामुळे अनेक नेत्यांना शिवसेना सोडावी लागली त्याच नेत्याच्या हातातून आज पक्ष सुटला। यामुळे एक वर्तुळ पूर्ण झालं असं त्या म्हणाल्यात। मनसेनं विक्रोळीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते झालं। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। त्या म्हणाल्या की या महिन्याच्या 10 तारखेला एक वर्तुळ पूर्ण झालंय। शिवसेनेतील बड्या नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं होतं त्याच माणसाच्या हातून या दिवशी पक्ष सुटला। 10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्वाळा दिला होता। या पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरे बोलत होत्या। तत्पूर्वी डिसेंबर महिन्यात शर्मिला यांनी दिशा सालियन प्रकरणात उद्धव यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली होती। या प्रकरणी आदित्य यांच्या अंगावर शिंतोडे उडवण्यात येत असले तरी तो तसं काही करेल असं मला वाटत नाही असं त्या म्हणाल्या होत्या। त्यानंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता। आभार मानण्याची वेळ मला उद्धव ठाकरेंनी आयुष्यात केव्हाच दिली नाही। किणी प्रकरणापासून आजपर्यंत मिळेल तेव्हा त्यांनी आमचे चिमटे काढले। निदान जो भाऊ त्यांच्यासोबत लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावर थोडा तरी त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे होता। मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण त्यांनी आपल्या भावाला केव्हाच मदत केली नाही। त्यांनी आम्हाला केवळ टोमणे मारले असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या। भाजपच्या हातात असतं तर त्यांनी रामाचाच पक्षचिन्ह म्हणून वापर केला असता अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी इथं प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली। रामावर तुमचा मालकी हक्क दाखवू नका। यांच्या हातात असतं तर त्यांनी रामाला आपलं पक्षचिन्ह केलं असतं। कमळ काढून रामाचं छायाचित्र लावलं असतं। निवडणूक आयोगानं कोणत्याही देवाचा पक्षचिन्ह म्हणून वापरण्यास मनाई केली आहे। अन्यथा यांनी असं करण्यास अजिबात मागेपुढं पाहिलं नसतं असं ते म्हणाले। 1970च्या पहिल्या निवडणुकीत रामाचं नाव वापरण्यात आलं होतं। तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निवडणूक रामाच्या नावानेच लढवली जाते। आजपासून 40-45 दिवसांनी निवडणूक जाहीर होईल। आता हे लोक पूजा करून प्रसाद वाटण्यासाठी बाहेर पडतील। त्यानंतर रामाचे कुठले तरी पुस्तक प्रकाशित होईल। ते घराघरात वाटलं जाईल। देशात धर्मावर आधारित वातावरण निर्माण करतील आणि त्यावर मतं मागतील असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। श्रीराम मंदिराचा पहिल्यांदा शिलान्यास कोणी केला होता हे आम्ही विसरलो। राजीव गांधींनी पायाभरणी केली होती। इतिहासात पुन्हा पायाभरणी होत नाही पण यांना कोण सांगणार। रामाची मूर्ती उचलली होती। तेथून 3 किलोमीटर अंतरावर राम मंदिर बांधलं जातंय। मंदिर वही बनाएंगे जगह नहीं बताएंगे असं यांचं धोरण आहे। यांनी रामाला कुलूपबंद केलं असून मनमानी कारभार सुरू केलाय असं आव्हाड भाजपवर शरसंधान साधताना म्हणाले। पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही। मराठ्यांनी सुद्धा आता त्यांच्याकडून अपेक्षा सोडावी असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही। आम्ही लढून आरक्षण मिळवणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही। मराठ्यांनी देखील त्यांची अपेक्षा सोडून द्यावी। त्यांचा महाराष्ट्रात येण्याचा आम्हाला काय फायदा आहे। तुम्ही सामान्यांचे नेतृत्व केलेलं आहे। तुम्ही राज्य सरकारला आदेश देऊन टाका हे आम्ही त्यांना शिर्डीच्या दौऱ्यावर असतानाच आवाहन केलं होतं। जो सामान्यांच्या बाजूनं बोलणार नाही, ज्याला सामान्यांची गरज राहिलेली नाही त्यांच्याकडून अशा अपेक्षा करण्याची काय गरज आहे। मनोज जरांगे म्हणाले की आम्ही लढून आरक्षण मिळवतो। हात पसरवण्याची गरज नाही। एकदा आम्ही त्यांना विनंती केली होती। राज्यात एवढं वातावरण ढवळून निघालं असताना पंतप्रधानांनी त्यात हस्तक्षेप करणं गरजेचं होतं। पंतप्रधानांनी आरक्षण देऊन टाका एवढे शब्द काढणं अपेक्षित होतं। मात्र आता त्यांच्याकडून मराठ्याने अपेक्षा सोडली आहे। त्यामुळं ते महाराष्ट्रात येऊ देत की कुठेही येऊ देत, मराठ्यांनी त्यांची अपेक्षा सोडावी असंही जरांगे म्हणाले। भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागा जिंकण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे। यासाठी भाजपने देशभरातील 543 जागांसाठी क्लस्टर रणनीती तयार केली आहे। त्यात महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 12 क्लस्टर तयार करण्यात आले असून एका क्लस्टर प्रमुखावर 4 मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे।
केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणी भाजप नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्याचा स्पष्ट संदेश दिलाय. भाजप अध्यक्ष JP नड्डा आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात मंगळवारी दिल्लीत भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, राम सातपुते, अतुल सावे, हर्षवर्धन पाटील, रवींद्र चव्हाण या महाराष्ट्रातील नेत्यांची उपस्थिती होती. या नेत्यांच्या उपस्थितीत या बैठकीत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील व्यूहरचना आखण्यात आली. भाजपने लोकसभेच्या देशभरातील 543 जागांसाठी 156 क्लस्टर प्रमुख नियुक्त केलेत. या प्रमुखांकडून या बैठकीत त्यांच्या मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. या संबंधीच्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 मतदारसंघासाठी 12 क्लस्टर तयार करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीतील आव्हान पाहता भाजपने एका क्लस्टर प्रमुखावर 4 जागांची जबाबदारी दिली आहे. विशेषतः त्यांना 3 ते 4 जागा जिंकून आणण्याचं टार्गेटही देण्यात आले. मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो हे पाहण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले. याशिवाय बूथ व्यवस्थापन, जातीय समीकरण जुळवून आणण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग, आघाडी करणं, नेत्यांची वज्रमूठ बांधण्याची सूचनाही भाजप श्रेष्ठींनी आपल्या क्लस्टर प्रमुखांना केली आहे. विद्यमान खासदारांच्या गत 5 वर्षातील कामगिरीचा आढावा घेण्याची कामगिरीही या प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. त्यातही 3 पेक्षा जास्त वेळा विजयी झालेल्या खासदारांच्या जागी यावेळी तरुण आणि नवा चेहरा देण्याची शक्यता पडताळून पाहण्याचंही त्यांना सांगण्यात आलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं विधान केलंय. अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की माझा आणि प्रणिती शिंदेंचा 2 वेळा पराभव करूनही आता आम्हाला भाजपकडून ऑफर आली आहे. सुशीलकुमार शिंदेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. नुकतंच काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. त्यानंतर आता सुशीलकुमार शिंदेंनीही मला भाजपची ऑफर आल्याचं उघड केलंय. सुशीलकुमार शिंदेंच्या दाव्यावर दरेकरांनी प्रतिदावा केलाय. प्रवीण दरेकर म्हणाले, भाजप काही इतर पक्षातील चांगले नेते पक्षात यावे या भूमिकेसाठी काम करत आहे. देशाच्या विकासासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी मोदींचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे. मिलिंद देवरांचा पक्षप्रवेश हा देखील त्याचंच एक उदाहरण आहे. आजच्या तरुणाईंमध्ये मोदींचं आगळंवेगळं आकर्षण आहे. मोदींमुळे तरुण पिढी भारावली आहे. पुढे बोलताना दरेकर म्हणाले, अशा घटना पुढे होतच राहणार आहेत. मोदींच्या नेतृत्वात देशानं विकासाच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. मोदींनी गरिबांच्या कल्याणासाठी काम केलं. जात, पक्ष आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मोदींनी देशाला प्रगतीपथावर आणल्याचं म्हटलंय. भाजपने मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेवर टीकास्त्र डागलं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी खोटं बोलले नसते तर त्यांच्यावर अशी महापत्रकार परिषद घेण्याची वेळच आली नसती असं भाजपने म्हटलंय. राम काल्पनिक असणाऱ्यांचा दावा करणाऱ्यांची साथ देणाऱ्यांवर स्वतःच्याच अस्तित्वाचे पुरावे घेऊन दारोदार फिरण्याची वेळ आली आहे असंही भाजपनं म्हटलंय. भाजप नेते आशिष शेलार यांनी मंगळवारी एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. ते म्हणाले की दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि महाकपटामुळेच महाभारताचे युद्ध झाले. म्हणून पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा महानाश झाला. तसंच नेहमी एक खोटं लपवण्यासाठी महाखोटं बोलावं लागतं. मुख्यमंत्री पदासाठी महाकपट, महाधोका केला नसता, 2.5 वर्ष असं काही ठरलं नसतानाही महाखोटं बोलला नसता, रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या महाशकुनीला आवरलं असतं तर अशी महापत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती असं शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जय श्रीराम असंही शेलार आपल्या ट्विटमध्ये ठाकरेंना उपरोधिक टोला हाणत म्हणाले. तत्पूर्वी अन्य एका ट्विटद्वारेही आशिष शेलार यांनी ठाकरे आणि काँग्रेसवर निशाणा साधलाय. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे मागितले, जे अयोध्येत राम मंदिर उभे राहणार का असा सवाल देखील शेलार यांनी उपस्थित केलाय. लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण हे त्याचं कारण आहे. मीडिया रिपोर्टनुसार या प्रकरणाशी संबंधित अधिकृत सूत्रांनी सांगितलं की फेब्रुवारीमध्ये कपात केली जाऊ शकते. खरं तर एका वर्षात कच्च्या तेलाच्या किमती 12% कमी झाल्यात, परंतु तेल विपणन कंपन्यांनी या काळात किमती कमी केल्या नाहीत. तेल विपणन कंपन्यांनी एप्रिल 2022मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये शेवटची कपात केली होती. सध्या देशातील बहुतांश भागात पेट्रोल 100 रुपयांच्या वर तर डिझेल 90 रुपयांच्या वर आहे.
या कंपन्या सध्या प्रति लिटर 10 रुपये कमवत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या नफ्यात सुमारे 5 पटींनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते तेल विपणन कंपन्यांना सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 10 रुपये उत्पन्न मिळत आहे. या दृष्टिकोनातून त्यांच्या किमती कमी करण्यास पुरेसा वाव आहे. असं केल्यानं अर्थव्यवस्थेला फायदा होईल. आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलची मूळ किंमत सध्या 57 रुपये आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकार त्यावर कर लादून तो 100 रुपयांवर आणतात. यावर केंद्र सरकार 19.90 रुपये उत्पादन शुल्क आकारते. यानंतर राज्य सरकार त्यावर व्हॅट आणि सेस वसूल करतात. त्यानंतर त्याची किंमत मूळ किमतीच्या दुप्पट होते. इराणने मंगळवारी रात्री पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील सुन्नी दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला. इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे माहिती दिल्यानंतर काही वेळानं वृत्तसंस्थेनं ही बातमी आपल्या पोर्टलवरून काढून टाकली. यानंतर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास या प्रकरणाची पहिली प्रतिक्रिया पाकिस्तानकडून आली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, इराणने आमच्या हवाई हद्दीचं उल्लंघन केलंय. या दरम्यान 2 मुलांचा मृत्यू झाला तर 3 मुली जखमी झाल्या. याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील. पाकिस्तान पुढे म्हणाला, इराणचं हे पाऊल अधिक त्रासदायक आहे कारण दोन्ही देशांमध्ये संवादाचे अनेक माध्यम आहेत. आम्ही तेहरानमधील इराण सरकारशी संपर्क साधून त्यांना आमची भूमिका सांगितली आहे. इराणच्या राजनैतिकालाही समन्स बजावण्यात आलंय. दहशतवाद हा संपूर्ण जगाला धोका आहे आणि त्याला एकत्रितपणे सामोरं जावं लागेल असं आम्ही नेहमीच म्हटलंय. पण अशा एकतर्फी कारवाईमुळे इराण आणि पाकिस्तानचे संबंध बिघडतील. इराणी मीडियानुसार पाकिस्तानचा ज्या भागावर हल्ला झाला तो ग्रीन माउंटन म्हणून ओळखला जातो. सध्या या प्रकरणी पाकिस्तानी लष्कराकडून कोणतंही वक्तव्य आलेलं नाही.